वारीची प्रत्येक वर्षी इकडे गर्दी असते. आज पहाटेपासून कशा प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं? रामकृष्ण हरी. हे जे ठिकाण आहे हे संत सखूचं मूळ घर म्हणजे तिचा वाडाच या ठिकाणी होता आणि या ठिकाणी संत सखूच्या नंतर सातारचे शाहू महाराज याने हे मंदिर या ठिकाणी बांधलं आणि त्यामुळे हे संत सखूचं मंदिर किंवा संत सखू मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणचं वैशिष्ट्य असं आहे की हा परिसर जो आहे या परिसरामध्ये प्रत्यक्ष पांडुरंगाचा वावर झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पंढरपूर सोडून पांडुरंग गेले, पण या ठिकाणचं वैशिष्ट्य असं आहे की ते संत सखू ही त्यांची म्हणजे भक्त होती आणि तिची फार मोठी श्रद्धा भगवंतावर होती. त्यामुळं आणि तिला पंढरपूरला जाण्याची ओढ होती. कायम ती चिंतनात असायची, पण घरच्या परिस्थितीमुळं घरच्या सासूरवासामुळं ती पंढरपूरला जाऊ शकत नव्हती. त्यावेळेला तिनं घरचे परवानगी देत नाहीत म्हणून एका वारीला जाण्याचा निश्चय केला. घरच्यांना न सांगता ती वारीला गेली, परंतु इथून थोड्या अंतरावर गेल्यानंतरच इथल्या काही लोकांनी सांगितलं की तुमची सून वारीत गेलेली आहे. त्यामुळं तिनं तिच्या सासूनं तिच्या मुलाला आज्ञा दिली की तिला जिथं असेल तिथून घेऊन ये. त्याप्रमाणे तिला ते मारतच त्याने इथपर्यंत आणली आणि इथं डांबाला बांधून घातले. त्यावेळेला तिनं फक्त विठ्ठलाचा धावा केला. सतत तिचं नामस्मरण चालूच असायचं आणि त्याचा परिणाम असा झाला की विठ्ठल स्वतः या ठिकाणी अवतीर्ण झाले आणि त्याने तिला सांगितले तुला पंढरपूरला जायचं आहे तर तू जाऊ शकतेस, मी तुझ्या रूपात इथं राहतो. प्रत्यक्ष विठ्ठल आहेत हे तिच्याही लक्षात आलं नाही. तर ते म्हणत होती त्यांना की तुम्हाला ते शक्य होणार नाही, घरातले ओळखतील, पण त्याने सांगितले की तू काळजी करू नको, तू जा, तुला कोणी परत आणणार नाही, तू जा. आणि त्याने स्वतःला बांधून घेतलं तिचा वेश धारण करून आणि संत सखू ही पंढरपूरला गेली आणि त्यानंतर ती वारी परत येईपर्यंत चा कालखंड ते या ठिकाणी संत सखूच्या स्वरूपात राहिले. या ठिकाणी प्रत्यक्ष त्यांनी घरातली कामं केली. असा हा त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे किंवा हा